तर नमस्कार बहिणींनो भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे ना आपल्या शेतकरी बांधवांसाठी बरं का, म्हणजे ज्यांच्या घरी गुरं आहेत, गुरं म्हणजे आपल्या म्हशी, गाई, शेळ्या, मेंढ्या, हे जे प्रकारचे आपल्या घरी जे आपण गुरं पाळत असतो ना, आज त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे बरं का हा। आता तुम्हाला आता माहिती आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा भरपूर असा वाढलेला आहे। त्यामुळे काय होतं, पावसाळ्यात बरेच वेळेस आपल्या घराच्या अवतीभोवती गवत वाढायला चालू होतं आणि गवत वाढल्याच्या नंतर त्या गवतावरचे मच्छर आपल्या गोट्यातल्या गुरांना त्रास देत असतात। तर आपल्या गोट्यातल्या गायींना, म्हशीला मच्छर चावत असतात, डास म्हणतात, कोणी कोणी मच्छर म्हणतात, तर गावाकडचे लोक डास म्हणतात। तर डास चावत असतात आपल्या गोट्यातल्या गुरांना, पर गोचिड चावत असतात आणि गोचिड त्यांच्या अंगावर इतके भरपूर असतात ना की त्या गोचिडांना काही केलं ना तरी ते गोचिड जात नाही। आणि बरेच वेळेस काय होतं माहिती का, काय काय गुरांना तर ना गोचिड, मच्छर म्हणजे डास चावून आहे ना आजारी पडतात पावसाळ्यात। आता उन्हाळ्यात हिवाळ्यात बघा गुरं आजारी पडत आहेत, पण माणसं जसे आजारी पडतात ना त्याच प्रकारे आपल्या गोट्यातले गुरं सुद्धा आजारी पडतात, कारण की त्यांना डास चावतात, गोचिड चावतात, त्यांच्या अंगावर माशा बसतात आणि गोमाशा इतक्या त्रास देत असतात ना आपल्या गोट्यातल्या गुरांना, त्यामुळं त्यांच्या अंगावर इथनं पुढं गोचिड नसणार आहे, मच्छर नसणार म्हणजे डास नसणार, गोमाशा नसणार आहे। ह्याच्यासाठी आपल्याला घरगुती असा एक उपाय करायचा ना, ह्या उपायाने आपल्या गोट्यातले कसले डास किंवा गोचिड किंवा गोमाशी अजिबात दिसणार नाही, आपल्या गोट्यात पण नाही दिसणार आणि आपल्या गोट्यामधल्या गुरांच्या अंगावरही नाही दिसणार। आणि हा उपाय करायला इतका सोपा आहे आणि उपाय केल्याच्या नंतर एका तासात तुम्हाला ह्याचा फरक जाणवणार आहे। तर जितके पण आपले शेतकरी बांधव आहे, ज्यांच्याकडे आपले गुरं येतं, म्हशी, गाय, शेळी, मेंढी जेवढे पण आहेत ना गुरं त्यांच्याकडं, त्यांनी सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की पहा, कारण की हा उपाय केल्याच्या नंतर किती गोचिड असले ना अंगावर गुरांच्या आपल्या, तरी एका तासाच्या आतमध्ये फरक चांगला जाणवणार आहे। त्यामुळे हा उपाय नक्की करायचा आणि उपाय तर एकदम सोपा आहे, घरगुती आहे, त्यामुळे उपाय करायला सुद्धा जास्त मेहनत लागणार नाही किंवा एक रुपयाही खर्च येणार नाही। ह्याच्यात एक रुपया सुद्धा खर्च येत नाही, ज्या घरातल्या आपल्या वस्तू आहेत ना त्यांनीच आपल्याला एक मस्तपैकी लिक्विड तयार करायचे आणि ते आपल्या गायच्या म्हशीच्या अंगाला लावायचंय। तर ते किती वेळा लावायचे दिवसातनं आणि कसं लावायचं हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा। तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर आता आपण आहे ना गॅसपाशी आलेलो आहे आणि गॅसपाशी येऊन आपल्याला काय करायचंय तर हे बघायचंय। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं एक पातेलं घ्यायचंय घरातलं आणि ह्या पातेल्यात आपल्याला काय वस्तू टाकायची ते बघूया आता आपण। तर आता आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस पण चालू केलेला आहे। तर गॅस आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे बरं का। आणि गॅस बारीक केल्याच्या नंतर बघा इथं पातेल्यात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे। तर ती वस्तू काय हे बघा तुम्ही, तर हे तेल आहे। तर हे तेल आपल्याला ह्याच्यात टाकायचे। आता हे तेल कशाचे ते पण मी तुम्हाला परत सांगते। आणि हे तेलाला आपल्याला लय गरम करायचं नाही, तर फक्त नॉर्मली कोमट करून घ्यायचे, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला गॅसवर यायला ठेवायचंच नाही। तर बघा तेल झालेलं आपलं कोमट। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण गॅस बंद केला, आता आपल्याला ह्या पातेल्याला गॅसवरनं खाली उतरवायचंय आणि हे जे कोमट केलेलं तेल आहे ना ते आपल्याला थोडंसं गार होऊ द्यावं लागणार आहे। आणि ह्या तेलात आपल्याला काय काय वस्तू टाकायच्या ते बघायचंय। हे तेल कशाचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। अगोदर आपल्याला ह्या तेलाला थोडंसं गार होऊ द्या आणि तेल डायरेक्ट गार घ्यायचंच नाही, आपल्याला कोमट करूनच तेल घ्यायचंय बरं का। तर आता आपण इथे एक वाटी घेतलेली आहे बरं का, ही अशी वाटी घ्यायची खोलगट जरा, आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला हे तेल आहे ते आपल्याला ह्याच्यात काढून घ्यायचे। आपल्याला एकदम तेल उकळायचं नव्हतं, थोडंसं एकदम कोमट करायचं होतं आणि पातेलं गरम झालं ना का लगेच तेल गरम होतंय। आता हे एकदम गार करून घेतलंय आपण। आता ह्याच्यात काय काय वस्तू टाकायच्यात आणि त्याचा फायदा काय होणार आहे ते पण आपल्याला इथं बघायचंय। आता सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ना आपल्याला इथं असं मीठ घ्यायचं। आता हे मोठं मीठ आहे जे आपण घरात आणून ठेवलेलंच असतं, कशाला ना कशाला आपल्याला घरात लागतं, कोणकोणतं जेवणात सुद्धा मोठं मीठ वापरतात बरं का। आता आम्ही मसाल्याला मोठं मीठ वापरतो, त्यामुळे आमच्या घरात सुद्धा मोठं मीठ असतंच। आता जे टाईमला आपण मसाला बनवत असतो त्या टाईमला आपल्या घरात मोठं मीठ असतंच आणि कोण कोण रोजच्या जीवनातल्या जेवणात सुद्धा टाकतं मोठं मीठ, त्यामुळं मोठं मीठ आपल्या घरात उपलब्धच असतं। तर आता आपल्याला हे मोठं मीठ आहे ना
ते आपल्याला 2 चमचे घ्यायचे. बारकं मीठ घ्यायचंच नाही बरं का, बारक्या मिठाचा आपल्याला इथं उपयोगच नाही काय, त्यामुळे आपल्याला इथं मोठं मीठ घ्यायचे. तर आता आपण हे 2 चमचे आपलं मीठ झालेले, पहिला 1 चमचा टाकलेले आणि आता 1 चमचा आपण इथं मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, जी आपल्या घरात जी हळद असते म्हणजे जी आपण वापरत असतो जेवणात, तीच हळद आपल्याला घ्यायची. आणि हळद ती हे 1 मोठा चमचा भरून घ्यायची बरं का. आता आपण हाच चमचा 2 मीठ घेतलेलं बरं का, 2 चमचे मीठ घेतलेलं, तिथंच हा चमचा आपल्याला फक्त 1च चमचा हळद इथं घ्यायची आणि ह्याच्यात आपल्याला टाकायची आणि ह्याला चांगलं एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स आहे ना चांगलं करून घ्यायचं बरं का, जेणेकरून जे मीठ टाकलेलं आहे आपण ह्याच्यात मोठं मीठ ते पण चांगलं इरगळ पाहिजे आणि जी हळद आहे ती पण ह्या तेलात चांगले व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला इथं चमच्याने व्यवस्थित एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता आपण अजून काय टाकणार ह्याच्यात ती पण आपल्याला बघायचं बरं का. आणि हे वापरल्याच्या नंतर हे आपल्या गोट्यातल्या मोठे मोठे म्हणजे नाही का मोठी गाय असन किंवा म्हैस असन त्यांचे जे बारके बारके वासरू असतात ना, त्यांना पण हे मिश्रण आपण वापरलं तर चालतंय बरं का. गोट्यातले म्हशी गुरं कोणचेही असू द्या बारके मोठे, त्यांना हा उपाय आपण करू शकतो. आणि त्यांच्या अंगावरचे गोचिड, माशा, मच्छर, डास, गोमाशी सुद्धा खूप त्रास देत असते बरं का. आणि जास्त तर माशा आहेत ना त्यांच्या तोंडावर बसलेले असतात बरं का. आपल्या गुरांच्या तोंडावर माशा मच्छर जास्त त्रास देत असतात. आणि त्या टायमिंगला आहे ना सारखी गुरं असे वळ करत असतात बघा, त्यांना भरपूर असा त्रास होत असतो. आता त्यांना सांगायला येत नाही आपल्याला म्हणून ते काय आपल्याला सांगणार नाहीत, पण आपण आपल्या मनाने त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या गोट्यातले गुरं आजारी नाही पडले पाहिजे. मच्छर डास चावून गोमाशा चावून त्यांना ते आजारी नाहीत पडले पाहिजे, म्हणून आपण स्वतः त्यांची काळजी घ्यायची. कारण की पावसाळ्यात बरेच गुरं आजारी पडूनच मृत्यू होतो बरं का त्यांचा. त्यामुळे आपण काळजी घेतली ना तर आपले गुरं एकदम सुरक्षित राहतील. तर हे व्यवस्थित असं चांगलं ह्याच्यात मिक्स झालेलं आहे आणि मोठं मीठ आहे त्याच्यात, त्यामुळे बारीक व्हायला अजून थोडासा टाईम घेणार आहे. तर आता आपल्याला ह्याच्यात काय टाकायचं ते बघूया आपण. तर इथं आपण आहे ना कापूर घेतलेला आहे. काय घेतले तर कापूर घेतले. तर आता ह्या कापूरच्या वाड्यात तुम्ही बघू शकता बरं का, जे एकदम बारीक असतात ना त्या नाहीत, तर हे मध्यम आकाराच्या कापराच्या वड्या आहेत आणि ह्या 4 घ्यायच्यात. आता तुमच्याकडे जर बारक्या असतील ना ह्याच्यापेक्षा बारीक पण असतात बघा कापराच्या वड्या, त्या जर असतील तुमच्याकडे तर त्या 8 घ्या. पण आता हे मध्यम आकाराच्या कापराच्या वड्या आहेत त्यामुळे हे आपल्याला 4 घ्यायच्यात इथं. आणि ह्यापेक्षा बारक्या असले तर 8 घ्या. कारण की आहे ना ह्याचा वास भरपूर असा ह्या तेलात राहायला पाहिजे, जेणेकरून माशा गोमाशा मच्छर डास आपल्या गुरांना त्रास देणार नाहीत. तर हे पण एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे जे आपण पावडर करून टाकले तरी चालेल, आखे टाकले तरी चालेल, तेलात हे मिक्स होत आहे लगेच. आता हे मीठ आणि हे वड्या आहेत ना आपल्याला चांगल्या इरगवून द्यायच्यात ह्याच्यात व्यवस्थित असे मिक्स करून. हे अशा चांगल्या व्यवस्थित मिक्स व्हायला लागलेले आहेत. आता हे कुटून फिटून नाही टाकायचं बरं का आपल्याला, ह्याला बरोबर असं तेलात टाकून असं चमच्याने मिक्स करायचं. कुटून टाकल्याच्या नंतर काय होणार आहे, हे जी पावडर आहे त्यामुळे लगेचच मिक्स होणार. ह्याला व्यवस्थित असं मिक्स व्हायला पण टाईम द्यायचा. तर बघा मिक्स व्हायला लागलेले चांगलं आहे. जे आपल्या वड्या होत्या ना ते पण आता बारीक व्हायला लागलेत. तर ह्याला आपण एकदम व्यवस्थित असं बारीक करून घेऊया असं हलवून. आता हे व्यवस्थित असं मिक्स होतं आहे ना आपल्याला हे बाजूला ठेवायचं बरं का. आणि ह्याच्यात अजून एक वस्तू आपल्याला टाकायची, ती काय टाकायची ती बघा. तर हे तर आपण असंच बाजूला ठेवून देऊया. आणि आता आपण इथनं एक कुटणी घेतलेली बरं का. आता घरात आपल्या कुटणी असते त्यामुळे इथं आपण कुटणी घेतलेली. त्याच्यानंतर आपल्याला असा कढीपत्ता घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे. आणि आपल्याला ह्या कढीपत्त्याला बारीक करून घ्यायचे बरं का. ताजाच कढीपत्ता घ्या, वाळायला कढीपत्ता घेऊन उपयोगच नाही. त्यामुळं वाळायला जर कढीपत्ता तुमच्याकडे असला तर तुम्ही ताजाच आणून ह्यात टाका. वाळायला कढीपत्ता आपल्याला ह्याच्यात टाकायचंच नाहीये. आणि हे काय करायचं आपल्याला व्यवस्थित असं ह्याच्यात कुटून घ्यायचंय. तुम्हाला जर मिक्सरला लावून घ्यायचं असलं तरी मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकते.
आता इथं मी थोडासाच कढीपत्ता आहे त्यामुळे ह्याच्यात कुटणीत तुम्हाला कुटून दाखवते, कारण की थोडासा कढीपत्ता असल्याच्या नंतर मिक्सरला पण लगेच बारीक होत नाही. मिक्सरचं भांडं मोठं असतं आणि एवढं कढीपत्ता त्यात होतच नाही बारीक. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, ह्या कुटणीत असं कुटून घ्यायचंय. आणि ह्याला एकदम बारीक करायची नाही किंवा ह्याची पेस्ट करायची नाही, आपल्याला आबडधोबड कुटून घ्यायचंय. त्यामुळे ह्याच्यात कुटताना पाणी टाकायचं नाही. जर तुम्ही मिक्सरला जरी लावलं ना तरी मिक्सरला सुद्धा आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं नाहीये. मिक्सरला लावून घेताना सुद्धा असंच कोरडंच आपल्याला लावून घ्यायचंय. ह्या अशा प्रकारे कुटून व्हायला लागलाय बघा. थोडासा अजून कुटूया आपण. तर आता आपला चांगला कढीपत्ता एकदम व्यवस्थित कुटून झालेला आहे. तर आपल्याला ही जी पावडर करायचीच नव्हती, नुसतं आपल्याला असं आबडधोबडच कुटून घ्यायचा होता. तसंच कुटून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी आता बघा. ह्या अशा प्रकारे आपल्याला कढीपत्ता ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि कढीपत्त्याचे 3च पानं घेतलेले आपण, जास्त घेतले नव्हते. आणि जास्त जरी कढीपत्ता टाकला ना तर काय हरकत नाही बरं का, कारण की जेवढा कढीपत्ता तुम्ही ह्याच्यात वापरताना तेवढा पटकन आपल्याला फरक जाणवणार आहे. कारण की कढीपत्त्याचा वास तर तुम्ही बघितलाय. आणि आपल्याला गावरान कढीपत्ता इथं मी घेतलेला आहे बरं का. आणि गावरान कढीपत्त्याचा वास अजिबातच जात नाही. असा इथं गावरान कढीपत्ता वापरायचा आपल्याला. तुमच्याकडे जर गावरान कढीपत्ता नसेल तर दुसरा कोणता कढीपत्ता असेल तो वापरला तरी चालतोय, काय हरकत नाही बरं का. फक्त ताजाच पाहिजे आपल्याला कढीपत्ता. असा वाळून गेलेला कढीपत्त्याचा आपल्याला इथं काहीच उपयोग होणार नाहीये. तर हे पण आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तर आता हे मिक्स चांगलं व्हायला लागलेलं आहे बरं का. तर आता बघू शकता बरं का, हे जे मिश्रण ना आपलं ते एकदम छानपैकी असं तयार झालेलं आहे, बघितलं का. तर आता आपण ह्याच्यात आहे ना मोठं मीठ असतं ते मोठं मीठ आपण टाकलेलं आहे. तेल कोमट करून घेतलेलं आपण, आणि कोमट करून घेतल्याच्या नंतर आपण हे तेलात हे मिश्रण मिक्स केलेलं आहे. आणि ज्या टाइमला आपण गुरांच्या अंगावर लावा ना त्या टाइमला तेल एकदम गार झालेलं पाहिजे बरं का. कोमट किंवा गरम आपल्याला तेल वापरायचं नाही. तर अगोदर तर आपल्याला कोमट करून घेऊन हे सगळं मिश्रण टाकायचंय आणि गुरांच्या अंगावर लावायच्या टायमिंगला आपल्याला हे एकदम गार झालेलं पाहिजे बरं का. आता आपण हे कढीपत्ता कुटून टाकलेला आहे, मोठं मीठ टाकलेलं, त्याच्यानंतर 1 चमचा हळद टाकलेली, आणि मोठं मीठ आपल्याला 2 चमचे आपण हे वापरलेलं. हा 1च चमचा, हाच चमचा होता, 1च चमचा आपण हळद इथं वापरलेली. आणि 3 कढीपत्त्याचे पाने घेतलेले बरं का, असे मोठे मोठे. आणि कढीपत्त्याचं माप ह्याच्यात काही अवघड नाही, म्हणजे कमीच पडला जास्त पडला असं काही नाही. तुम्ही जास्त जरी कढीपत्ता ह्यात वापरला ना तरी सुद्धा चालतंय. आता हे लावायचंय कसं, हे तेल कशाचं आहे हे पण मी तुम्हाला सांगते. हे तेल कशाचं आहे ते मी सांगितलं नव्हतं, आणि दिवसातनं किती वेळा लावायचंय ते पण सांगितलं नव्हतं, ते पण मी तुम्हाला इथं सांगते. तर आता मी तुम्हाला सांगते की हे तेल कशाचं होतं. तर हे तेल ना आपण खोबऱ्याचं तेल घेतलेलं. कोणचं घेतलेलं? खोबऱ्याचं तेल, जे आपल्या घरात आपण रोजच्या डेली यूजसाठी आपण आपल्या डोक्यांना केसांना आपल्याला लावत असतो. ते खोबरं तेल आपण इथं घेतलेलं. तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी 1 फुलपात्रा खोबरं तेल घेतलेलं. तुमच्याकडे तर गुरं जास्त असतील, तुमच्या गोट्यात जर म्हशी गाई शेळी मेंढी जर भरपूर प्रमाणात असतील ना तर तुम्ही जास्त खोबऱ्याचं तेल घ्या बरं का. आणि खोबऱ्याचं तेल घेतल्याच्या नंतर त्याला कोमट करून घ्यायचं, आणि जे आपण साहित्य सगळं टाकलेलं आहे ते टाकायचे. तर आता तेल तर मी तुम्हाला सांगितलं की खोबऱ्याचं तेल होतं. आता हे लावायचं किती टायमिंग ते मी तुम्हाला सांगते. तर ज्या टायमिंगला काय होतं, दिवसभर एवढे आपल्या गुरांना मच्छर किंवा माशा गोचिड गोमाशा हे काही त्रास देत नसतात, पण दिवस मावळायच्या टायमिंगला जसे घरात आपल्या भरपूर असे मच्छर येत असतात ना, तसेच गोट्यात सुद्धा भरपूर असे मच्छर डास जात असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचे, हे दिवसातनं आपल्याला 3 टाइम लावायचे. आपल्या गुरांना आहे ना दिवसातनं 3 टाइम लावायचे. तर कधी कधी ते सांगते सकाळ सकाळ एकदा लावायचे. ज्या टायमिंगला आपण साफसफाई करायला जात असतो गोठ्यातली त्या टायमिंगला आपल्या गुरांना हे मिश्रण आहे ना लावायचे. तर आता हे मिश्रण आपण हाताने लावलं ना तरी चालतंय बरं का. हाताने मिश्रण हे लावायचे, आणि जास्त आपल्या गुरांच्या चेहऱ्याला लावायचं बरं का, जिथं मच्छर माशा गोचिड भरपूर असे त्रास देत असतात. त्यामुळे कानाच्या मागनं कानातनं असे चेहऱ्याला आपल्या गुरांच्या लावायचे. हे सकाळी गोटा साफ करायला गेल्याच्या नंतर एकदा लावायचंय, एकदा दुपारी लावायचंय, आणि एकदा दिवस मावळते ज्या टायमिंगला जास्त मच्छर येत असतात गोठ्यात त्या टायमिंगला लावायचे. आता तुम्हाला आता मी सांगितलं की 3 टाइम असं आपल्याला
हे औषध जे केले ते 3 टाइम आपल्याला वापरायचं आहे. दिवस मावळत्याने वापरायचं, सकाळ सकाळ आणि दुपार असे 3 टाइम आपल्या गुरांना हे मिश्रण लावायचे. त्याच्यानंतर त्यांच्या अंगावरचे आहेत ना जे गोचिड आहेत ते एका तासात तर जेवढे पण गोचिड असतील ना त्यांच्या अंगावरचे ते सगळे निघून पडणार आहेत आणि मरून जाणार गोचिड. त्यामुळे हे मिश्रण लावल्याच्या नंतर आपल्या गुरांच्या अंगावर एकही गोचिड राहणार नाही, गोमाशा त्याच्यावर टिकणार नाहीत, गोमाशा बसणार नाहीत गुरांच्या अंगावर, डास सुद्धा चावायला बसणार नाहीत बरं का. आणि बसले तरी चावणार नाहीत, लगेच उठून जातील. त्यामुळे हे मिश्रण आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने हे मिश्रण तयार करायचे आणि आपल्या गोट्यातल्या गुरांना हे मिश्रण सगळ्या अंगाला हाताने लावून घ्यायचे, जेणेकरून आपल्या गुरांना गोचिड, डास, मच्छर, गोमाशा काही त्रास देणार नाही. तर शेतकरी बांधवांसाठी हा मी व्हिडिओ घेऊन आलेले होते बरं का. तर माझ्या बहिणींना आणि भावांना हा व्हिडिओ आवडला का नाही आवडला हे तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणत्या गावातून शहरातून बघता हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांच्याकडे जास्तीत जास्त गुरं आहेत ना त्यांना हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की त्यांच्या फायद्याचा आहे. त्यांच्या गोट्यातले गुरं असतात ते मच्छरांना, डासांना वैतागून गेलेले असतात, म्हणून आपल्याला आपल्या गुरांची संरक्षण करावं लागतं. कारण की आणि गुरं जर आजारी पडले तर मृत्यू होतो त्यांचा. त्यामुळे आपल्याला गुरांची पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. तर चला भेटूया अशाच माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.